CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये शासकीय जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला होता। त्यानंतर हा पुतळा त्या जागेवरून स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी गावातील 2 गटांमध्ये वाद झाला होता। या दरम्यान संजीवनी वाघ या महिलेला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला होता। त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। मात्र काही महिन्यानंतर आता पुन्हा एकदा हा वाद सुरू झाला आहे। पुतळा स्थापित असलेल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी संजीवनी वाघ यांनी 2 दिवसापूर्वी उपोषण केले होते। त्यांना सकारात्मक आश्वासन मिळाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करून दुसऱ्या जागेवर स्मारक व्हावं या मागणीसाठी कालपासून दुसऱ्या गटाने गावातच उपोषण सुरू केले आहे। तर शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यास किंवा स्मारक न झाल्यास त्याच जागेवर आपण आत्महत्या करणार असल्याचा इशारा आता संजीवनी वाघ या महिलेने दिला आहे। त्यामुळे आता शासन प्रशासन या वादामध्ये नेमकं काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काय मागणी आहे तुमच्या? आज जे उपोषण सुरू केलंय, एवढे मोठ्या संख्येने गावकरी उपोषणाला बसले, काय मागणी आहे नेमक्या? आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं एकच मागणी आहे की या अगोदर जे गावानं भोगलं, जे जातीय तेढ निर्माण झाली, ते आता परत तेच पुढं भोगायची का वेळ येईल का याची प्रशासनाने काळजी घ्यावी व हे पुतळा स्थलांतर करण्यात यावा आणि यापुढेही म्हणजे हे जातीय तेढ निर्माण होऊ नये व तीच वेळ मागची वेळ परत पुढे येऊ नये। काय कार्यवाही करावी? प्रशासनाने काळजी करावी। प्रशासन काय कार्यवाही करावी अशी तुम्हाला अपेक्षा आहे? प्रशासनाने यापुढे या पुतळ्याचं स्मारकाचं स्थलांतर करावं आणि ग्रामसभेत जे ग्रामसभेव्यतिरिक्त कोणतेही म्हणजे हे करू नये। नेमकं तुम्ही स्मारक स्थलांतर म्हणताय, नेमकं स्थलांतर का करायचंय? कारण गावात ही एकच जागा आहे आणि या जागेत लहान मुलं, लग्न समारंभ, सावडण्याच्या कार्य स्थलांतर फक्त या कारणामुळं की या गावा मिळून सार्वजनिक एकच जागा आहे आणि या जागेत सर्व लग्न समारंभ, सावडण्याचा कार्यक्रम, तेरवीचा कार्यक्रम, लहान मुलांचे खेळायचे कार्यक्रम आणि अंगणवाडी वगैरे असल्यामुळं इथं कदाचित काही होऊ शकतं। त्याच्यामुळं हे स्थलांतर करण्यात यावं। नेमकं जर प्रशासनाने यावर योग्य कार्यवाही नाही केली तर तुमची पुढची दिशा काय? प्रशासनाने यापुढे काही कारवाई नाही केली तर आम्ही असेच उपोषण, आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण आम्ही मागे घेणार नाही। जय शिवराय, जय शंभूराजे। आज चिखला येथे आमरण उपोषण करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर करा म्हणून। त्यांनी असं त्या उपोषणाच्या पॉम्पलेटमध्ये असं टाकलेलं समस्त गावकरी मंडळी। पहिलं तर प्रश्न माझा असा आहे त्यांना की आम्ही गावात राहत नाही का? दुसरं, बघा बाहेरच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनायला लागलेत। म्हणजे बाहेरच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध नाही, परंतु जिथे त्यांनी स्वराज्य घडवलं, ज्या महाराष्ट्रामध्ये ते नांदले, खेळले, त्यांनी स्वराज्य तयार केलं, त्याच महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्मारकाला विरोध आहे। आणि हे काही जे उपोषणावाली मंडळी आहे ते सांगतात की तिथं अंगणवाडी आहे, तिथं आमचे सार्वजनिक कार्यक्रम होतात, लग्नाचे कार्यक्रम होतात। त्यांना मला विचारायचंय, अंगणवाडी असं तुम्ही सांगता की आमचं समोरचं भविष्य तिथं शिकतं, तर मग समोरच्या भविष्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असल्यावर काही वाईट विचार येतील का त्यांच्या डोक्यात? का छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून एक चांगली ऊर्जा मिळेल त्यांना? आपलं समोरचं भविष्य जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायेत जर वाढलं तर काय अडचणी? किंवा लग्न असतील, काही सामूहिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांची उपस्थिती असली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर जर आपले काही कार्य झाले, शुभ कार्य झाले, तर काय हरकत आहे? म्हणजे यांचा जागेला विरोध आहे की छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध आहे हे आज स्पष्ट झालं। महाराष्ट्राला सुद्धा समजून येईल की यांचा जागेला किंवा कोणत्याच गोष्टीला विरोध नव्हता, यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाच विरोध आहे अजूनही। आणि तेव्हाही तुम्ही बघितलं असेल, तेव्हाही कपडे फाटूच तरी यांनी आम्हाला मारलेले। जर जागेचा विरोध होता तर यांनी सामंजस्याने बसून मिटवायचा होता, परंतु यांना छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचाच विरोध आहे। आणि आज त्यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांचे पॉम्पलेट असतील, बॅनर असतील किंवा त्यांचे काही स्टेटस असतील, त्याहून त्यांनी असं मला स्पष्ट झालं की ते सांगतात जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथून हलत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। म्हणजे आपण समजून घेण्याची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनाच हे विरोध करतायत। आणि माझा समोरचा एक विषय राहील, जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी हललं
तर मी शिवभक्तांच्या पदरात माझी छोटीशी 4 वर्षाची मुलगी टाकून जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी हल्लं तर आत्महत्या करेल, त्याच दिवशी त्याच ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.